हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे दत्ता भारमन. तुम्हाला आधीच इंट्रोड्यूस करून देतो. तर आजपासून सुरू होत आहे आपली ब्लॉगिंगची जर्नी. आजपासून आपले कंटिन्यू यूट्यूबवर डेली ब्लॉग अपलोड होणार आणि इंस्टावर होणार. जर तुम्ही माझा ब्लॉग इंस्टावर बघत असाल तर फॉलो आणि लाईक करा, आणि जर यूट्यूबवर बघत असतील तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजपासून आपण ब्लॉग स्टार्ट करतोय. तुमच्या मला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही. तसं तर माझे इंस्टावर दुसरे पण पेजेस आहे, असे स्टेटस बेटसचे, परत फोटोग्राफीचे. मी एक फोटोग्राफर आहे, पण ब्लॉगिंग ही माझी पहिल्यापासून हॉबी होती आणि ती मी आजपासून स्टार्ट करतो आहे. पहिला पण ब्लॉग केलेले, पण मग मध्ये टाईम भेटत नव्हता, त्याच्यामुळे ब्लॉग टाकत नव्हतो. काही ब्लॉग माझे म्हणजे अजून पण माझा डाटा पडलेला आहे मोबाईलमध्ये, आणि ते एडिट करायचे बाकी आहे, पण ते मी केले नाही. कारण तेव्हा माझ्याकडं काही बाईक काही नव्हती, आणि आता माझ्याकडं बाईक पण आहे, त्याच्यामुळे करतो. आणि पहिलं मी बाईक वगैरे नव्हते, तर असंच कुठं फिरायला गेलो तर तिकडं ब्लॉग करायचं, पण एडिट करायला टाईम भेटत नव्हतं. तर मी असा विचार केला की आजपासून आपण ब्लॉग टाकूयात आणि मोठं ब्लॉगिंग सुरू करूया. तर भावांना सपोर्ट करा. आज आपण म्हणजे आज मी निघालेलो इकडं घोटीकडं थोडंसं काम आहे म्हणून तिकडं जाऊ राहिलो. आणि घोटीकडे जायला आमच्याकडून इकडं पण रस्ता आहे, इकडून चांगला रस्ता आहे तो, पण इकडं थोडासा व्ह्यू चांगला आहे. ते आपला भाम म्हणून एक डॅम आहे, तो व्ह्यू चांगला येतो म्हणून तिकडं जाऊ राहिले. आणि पावसाळ्यामध्ये तिकडे जाण्याची मजाच वेगळी. फक्त थोडासा रस्ता खराब आहे, पण मग व्ह्यू चांगला येतो तिकडनं. म्हणजे रस्ता टकाटकमध्ये एकदम हायवे, पण मग काय नुसतं जायचं न्यायचं, त्याच्यामध्ये काय मजा नाही ना. व्ह्यू बघितल्याशिवाय पावसाळ्याची मजा कशी येणार, त्याच्यामुळं. तसा माझा यूट्यूबवर पण दुसरा चॅनल आहे. जर तुम्ही सर्च केलं ना दत्ता भरमल, जरी गुगलला जाऊन सर्च केलं ना दत्ता भरमल, तरी माझा यूट्यूब चॅनल येतो. कारण त्याच्यावर काहीतरी 14K+ म्हणजे 15K+ सबस्क्रायबर होते, पण मग आता ते मायनसमध्ये चालले, म्हणजे 14.7K एवढे सबस्क्रायबर आहे त्याच्यामध्ये. पण तो चॅनल म्हणजे ते रिव्ह्यूज कॉन्टेंट होता, म्हणून तो मोनिटाईज झाला नाही. म्हणून मी आता मोटो व्लॉगिंग सुरू केली. त्यामुळे तुमचा मला सपोर्ट राहू द्या. माझ्याकडं दुसरी बाईक पण नाही, म्हणजे स्पोर्ट बाईक वगैरे काही नाही. माझ्याकडे सिंपल बाईक आहे, आपली होंडाची शाईन 125. पण ती बाईक पण कोणा गाडीपेक्षा कमी नाही. इकडं शेततलाव होय आमच्या इकडे. सगळे भावना, सगळं डोंगर भाग आहे तिकडे. जास्त सपाटी वातावरण आहे, डायरेक्ट म्हणजे पूर्ण डोंगराळ भाग आहे इकडे, पूर्ण डायरेक्ट. माझ्या शेत पण ते म्हणजे ते असे डोंगराच्या ठिकाणी, असे म्हणजे खाली नाहीच, नाही का, सपाटीच्या भागात नाहीच आहे, पूर्ण डोंगराळ भागामध्ये. हा बघा व्ह्यू. आणि रस्ते एवढं खराब आहे ना, त्याच्यामुळे या गाडीच्या म्हणजे खोपडी अशी फुल हालते. त्यासाठी काही जुगाड असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या, करून टाकतो मी. असे हलते नाही का, अशा म्हणजे गाडी चालूशी वाटत नाही याच्या रस्त्यामुळे. मग काय, आपण येताना त्या साईडनं येणार, या साईडनं नाही येणार. आता मला वाटतं इथून पुढं रस्ता झालेला आहे, तो रस्ता चांगलाच वाटतो. चांगला असेल शक्यतो रस्ता इकडे. एवढाच रस्ता फक्त खराब वाटतोय मला. लई दिवस झाले मी इकडे, म्हणजे तरी आता 2-4 महिने झाले मी इकडे आलेलो पण नाही. आणि हे गाव सुरू होतं, हे मांजरगाव नावाचं गाव आहे. नाही, मांजरगाव पुढे गाव आहे हे. मांजरगावची एक वाडी आहे ती. चिखल चिखल चिखल. ते डेंजर म्हणजे कसं, असं कंटाळ येतोय रस्त्याला गाडी चालवायची. खडखड धडधड असते, हाताचा फार खुळखुळ होऊन जातो अशा रस्त्यानं. जर 10-12 किलोमीटर जर गाडी चालवली ना, हाताचा फार खुळखुळ होईल. हे पुढचं जे म्हणजे तुम्हाला दिसत असेल की माहीत नाही, पण हे पुढचं गाव आहे ते मांजरगाव आहे. तो जर रस्ता असला
तर बघूया आपण. इथून पण गाडी घालायचो आम्ही तळ्याच्या ठिकाणी. ट्रॅक्टर पण गुतलं आहे बघा. नाही कोण रस्ता नसेल, तळं आहे तिथं. उन्हाळ्यात आम्ही तिकडनं जायचो, तर सरळ गावातूनच जावं लागेल. या रस्त्यानं कधी कधी भीती पण वाटते नाही का, समोरून असा गप्पन कोण ना कोणी येईल, असे झाडे बिडं पुढं आलेले आहेत त्याच्यामुळं. नाही दुसरं काय विषय नाही, गाडी चालवायला आता गपकन पुढे येते. कसं विषय या भागामध्ये जास्त करू म्हणजे म्हणजे या भागात नाही, आमच्याकडं पण आहे. म्हणजे असे लोक नाही का दारू बिरू पिऊन गाड्या बिड्या चालवत त्याला. एकदा तर माझ्याकडे असं समोरून आलेला डायरेक्ट असं कपकन कट मारलं होतं त्याला. तो पण पडला असता. तर हाच भाऊ बघा बरं, डायरेक्ट गपकन पुढून आला. विषय चालू होता तसा भाऊ डायरेक्ट गपकन आला. हे मांजरगाव नावाचं गाव आहे. मांजरगाव एक मंदिर पण आहे इथं. अहो पहिले इकडं रस्ते पण नव्हते. आता मी मागं आलो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आलेलो काहीतरी मी. तर इथे म्हणजे डायरेक्ट अशी खडी टाकलेली रस्ता बिस्ता काय ना. आता मस्त रस्ता केला एकदम मस्त स्मूथली गाडी पळते. हा बघा तलाव होतं, आपण त्या साईडनं आलो असं. तलावामुळे तर पाऊस पण येऊ राहिला आहे. तसं मी रेनकोट आणलेलं आहे, पण ते मोबाईलचं टेन्शन आहे, भिजायला नको म्हणून विषय. रस्ता बाकी मस्त केला. आमच्या इकडे असा रस्ता व्हायला पाहिजे एकदम मस्त. बाबा पाऊस आलाय अजून, आवनी बुनी चालली आहे बाई. आमच्याकडे आमची आवनी झाली 15 एक. थांबा बाई, रेनकोट वगैरे घालून घेतो मी. ते गोप्रो वगैरे असतं ना, काय टेन्शन नसतं. हे मोबाईल आहे म्हणून टेन्शन येतं. भिजू राहिला मोबाईल पण. समजायला पाहिजे आता कुठं चाललं रील नाही रे, मी यूट्यूबला ब्लॉग टाकीत आहे रे, पण ते चॅनल टाकीत नाही मी. 15 के आहेत माझे यूट्यूबला, पण ते चॅनल नाही टाकीत नाही. नाही रे, माझा स्वतःचा चॅनल आहे, पण तो त्याचा वेगळा होता ना. इंस्टाला काय असेल ते नाही का, पण त्याच्यावर नाही टाकी मिळाल. नवीन बनवते डायरेक्ट प्रत्येक. हा रील बनवते. आता मी गोठलं चाललंय. हा चालेल ना. काय काय पाहू ना आपण, काही तवा करायचा. चल जाऊन येतो. हा चल चल मग. तर भावनेकडे मग मित्र भेटले होते. आंबेवाडीचा एक काउंटर होता, भेटला होता, थांबलो होतो मी त्याच्यासाठी. भाऊने येण्याच घेतली 200. मजा बोलते. इकडचा रस्ता भाई मला जाम आवडतो एकदम मस्त. फक्त खड्डे खुड्डे यायची का खड्डे. पाऊस पण जाम आलाय. जाऊ द्या, भिजला मोबाईल पण. आज तर ब्लॉग शूट करूनच राहा. मला तुम्हाला जो व्ह्यू दाखवायचा होता ना, तो मला दाखवताच आला नाही मगाशी. म्हणजे व्ह्यू असा तगडा होता, डॅम बिमचा पाणी विनी पण आहे ना. ते मला जे दाखवायचं होतं ते मला दाखवताच आलं नाही. मोबाईल मगाशीपासून असा पाऊस चालू आहे ना, तर मला ब्लॉग पण शूट करू नाही शकलो मी. नुसता मोबाईल लावला की पाऊस चालू होणार, मोबाईल लावला की पाऊस चालू होणार. आता काहीतरी थोडाफार पाऊस थांबलेला आहे, त्याच्यामुळं मी परत आता कॅमेरा लावतो. आणि ते मोबाईलला शूट केल्यामुळं ते पाऊस जर आला ना, सारखं काढावं लागतं. गोप्रो असतं वगैरे असलं काही विषय नसता नाही का. पण मग आपण याच्यामुळे शूट करतोय म्हणून, मोबाईलमुळे म्हणून तो काढावा लागतो, कारण मोबाईल पावसामुळे खराब होईल. तर मी इथं आलो होतो घोटीमध्ये सिनरबाटा साईडला. मला इथं हेल्मेटवरती बोट ठेवलं, तिथं मला रेडिओ मारायची होती, लोगो मारायचा होता यूट्यूबचा. तर भाऊने तिथं लोगो पण मारून दिला. इथं भाऊचं शॉप आहे रॉयल आर्ट म्हणून, इथं गेलो होतं. त्यांनी इंस्टाचं पण लोगो मारून दिला आणि यूट्यूबचा पण लोगो मारून दिला. आणि बाईकवरती पण लोगो मारायचा आहे मला. हे भाऊचं शॉप आहे रॉयल आर्ट म्हणून, सिनर फाट्याजवळ. आणि बाईकवरती पण एका साईडला यूट्यूबचा लोगो मारला, रेडिओ मारली पॅनलच्या साईडला खाली, आणि एका साईडला इंस्टाची पण मारली. मगाशी व्हिडिओ चालू केलेला होता ना, ते पावसामुळे तो व्हिडिओज काहीतरी बंद झालेला. मी असा बडबड करत होतो. आता काहीतरी व्हिडिओ म्हणजे मी ते रेडियम शॉप वालतो आपल्या चॅनलचा लोगो बिगो टाकण्यासाठी.
बोललो लोगो बिगो टाकून घेऊ म्हणजे थोडंसं दिसायला पण पाहिजे ना. ही दत्ता भरमलची गाडी आहे त्याच्यामुळं. आता आपण चाललेलो इकडं नाही का, म्हणजे मला त्याच साईडनं जायचं होतं. म्हणजे आपण आता दुसऱ्या साईडनं जाणार होतो इकडनं पिंपळगाव मार्ग. पण मग बोललो आता पाऊस बिऊस थांबला म्हणजे तो व्ह्यू पण आता बघूनच जाऊ म्हणजे जाऊ. टेन्शन नको का. हा? काय हो काय हो. चला दोघं टक्कर करा. ओमिनी अँड काय रिक्षा. आणि हो इकडं आईला लोक असे मस्त बघून राहिले रे. कोणी बोललो हो तुमच्या इकडचं गावठी व्लॉगर आहे. बाजार बिजार पण फिरून आमच्या इकडं वातावरण आहे. पाऊस पाऊस नुसता पाऊस. जर भावानं गोटीमध्ये ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर आपलं झालंच आहे. आता ऐकून आपण निघायचं पहिलं. आपल्याला पण त्याच रूटनं जायचं आहे ज्या रूटनं आपण आलो होतो. असा मोकळा रस्ता पाहिजे मध्ये गाडी चालू आहे पण मजा येते. आणि असा खड्डा पण आला पाहिजे म्हणजे गाडी थांबवता पण येते ब्रेक मार. चल एक तर बरं झालं भाई फाटूक लागेल नाही ते फाटक लागलं नाही त्या आईला 10-15-20 मिनटं याच्यामध्येच जाता. आपण मगाशी इथूनच आलो होतो पण विषय काय झाला माझ्याकडून ती व्हिडिओचं ते पाऊस चालू होता ना त्याने पावसामुळे ते टच झाला त्याला ते व्हिडिओ बंद होऊन गेला. हा प्रॉब्लेम झाला त्या आईला. नाही तर मगाशी मस्त व्हिडिओ रिॲक्शन थोडेफार भेटत होते ते पण भेटले होते. काय आपण इथं समोर लोक लागत होता समोर रिडिंगला लोक असताना एकदम मस्त दिसलं पण मग जागाच नाही ना. इथं तो समजा जर डिस्प्ले असता ना तो आता नवीन शाईनला आला आहे म्हणजे 2025 मॉडेलला. ही 2024 मॉडेल आहे ना. 2025 मॉडेलला जो आला आहे ना त्याचं इथं म्हणजे असा डिस्प्ले त्या डिस्प्ले आपण टाकता आला असता म्हणजे मस्त दिसलं असतं नाही का. असं व्हिडिओमध्ये पण दिसलं असतं पण अगोदर यूज कॉन्टेंट आहे ना म्हणून ते. हां चालेल. काका बोलून राहिले हळूहळू जा गाडी चालेल. कोणीतरी मोठा माणूस सांगते म्हणून चांगल्यासाठी सांगते. आपण पण जाऊ हळूहळूच भाऊ पडाया बिडाय नको. हा आपला काळा घोडा आणि घोडा उभा आहे भाम डॅमच्या अगदी समोर. इकडे आलोय अजून तर वरून दाखवायचं राहिलं. आईला या पावसाला पण मध्येच थोडा थांब बाबा. हाय व्ह्यू आहे ना. ही मागं हे घरबिरं दिसतं ना. ही इथं नवी मुंबई बोलतो लोक आपण जे म्हणजे मगाशी घरी आलो ना तिथूनच नाही का त्या घरापासूनच आलो आता वरती आलो म्हणतं दिसून राहिले भैया आपण. आणि आमच्या मस्त वाटतं एकदम नाही का असं फ्रेश वाटतं रे एकदम. असं नाही का समुद्राच्या किनारी कसे लोक राहतात तसे वाटतं डायरेक्ट. शेळ्या गुराबिरत चालू राहिले. मला आहे ना गाडीला टायर टाकायचे नवीन टायर टाकायचे म्हणजे ते कॉन्फिडन्स नाही चालवायला. ते पावसामध्ये का स्लिप व्हायची भीती वाटते. छोटे टायर दिले कंपनीने छोटे टायर. काय करणार आहे. कुठून पाणी डोंगरातून नजरच पोहत नाही वरनं पाणी. म्हणजे अशा ठिकाणी ना मला गाडी चालवायच्या मजा येते. जेवढी हायवेवर जेवढी मजा येते ना अशा ठिकाणी टन असे असताना त्या मजा येते. शिर्डी हॉटेल भाग्यश्री आज 2 कापले उद्या 3.
रुको ज़रा सब्र करो, ये देखो क्या है ये। देखो 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 काय इथं प्री वेडिंग रील बिल काढायला, रील शूट बीट करायला जेव्हा म्हणजे सनसेट होईल ना, तेव्हा ज्या मजा आहे भाई रील बिलमध्ये. एकदम मस्त इफेक्ट येईल. वेट फिल्टर मी जर काढले ना, एक नंबर. तिथं घरासारखं वाटतंय. पहिल्यांदा बघू राहिलं मी. तर घर आहे काहीतरी घर. आणि तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण तिथं घर आहे. साईडनं रस्ता आहे इथं. असा रस्ता आहे. बघा बरं काय भारी व्ह्यू आहे हो. नुसतं पाणी नुसतं चहासारखं दिसतं, चहासारखं साखर टाकायची प्यायचं. अरे वा, आवणी बिवणी चालू असेल कोणाची वरती म्हणून पाणी येऊ राहिले. आवण्या झाले हो मस्त. असं व्हाईट व्हाईट पाणी दिसेल मस्त. मस्त आहे ना. तळा इथपर्यंत आहे. तो खाली रस्ता पण ते गाडी बिड्या उभं आहे. तुम्ही शक्यतो पहिला रस्ता केला होता, आता बुडाला तो रस्ता. असा रस्ता होता खाली. आणि हा आहे गाबरीचा घाट. मगाशी इथूनच मी गेलो, पण मग विषय काय झाला, पाऊस आला त्याच्यामुळे कॅमेरा बंद केला. आणि आता पण तीच अवस्था होणार आहे. पाऊस आला भागो. एक पोर होती ती बा मागत होती, ये क्या भला है, हेलमेट का मोबाइल अटकाव के चल रहा है तू. उनको पता नहीं होगा इसलिए वो देखते होंगे. घुर 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 घुर. आहे ना, या गाडींचा आकार ढिला होऊन गेला. ते मागचा साईड पॅनल हे सगळा ढिला झाला. सगळा म्हणजे सगळा. जोपर्यंत मी नाशिकला होतो ना, म्हणजे असा म्हणजे एकदम सिटीमध्ये चालायचो, टेन्शन नव्हतं. खडखड धडधड. जेव्हापासून गावाला आलो बाबा, डायरेक्ट गाडीचे ग्रह दशा बदलून गेली. डायरेक्ट खडखड. गाडी पण म्हणत असेल कोणत्या भंगरीच्या हातात आले म्हणशील मी. गेली असती कोणाच्या. आपल्या गाडीवर ना आपलं जाम जीव आहे. जीव म्हणजे जीव. एखाद्या पोरी हो, एखाद्या पोराचा एखाद्या म्हणजे तिच्या जीव पूर्ण नसेल तेवढा आपल्या गाडीवर जीव आहे. नवीन आणली होती. नवीन म्हणजे गाडी काहीतरी तिचा नंबर पण नव्हता येईल. काहीतरी 10-12 दिवस झाले असते. तर तिच्या इथं आहे ना, इथं कवरच्या खाली, कवर त्यासाठी लावलं आहे. इथं कवरच्या खाली डायरेक्ट पावडर काढली होती नाही का टाकीची. स्क्रॅच मारला होता, मोठा स्क्रॅच मारला होता. एवढं बेकार म्हणजे एवढं बेकार वाटलं होतं ना. नवीन गाडी त्याच्यात तेवढा मोठा स्क्रॅच. तो माणूस जर तेवढ्यामध्ये भेटला असता ना, म्हणजे जाम मारला असता जाम. कोण होतं घोटीमध्ये उभी होती जिथे आता म्हणजे आपण आलो ना, जिथे गाडी पार्क केली तिथंच केली होती. आणि तिथंच म्हणजे घरी आलो तर बघितलं पावडर काढलेली ना खाली. थोडा छोटा मोठा स्क्रॅच तर झालं, डायरेक्ट पावडर काढलेली. काही लोकांना भाई म्हणजे देखवत नाही का, पावत नाही. नोनी कोरा काटा होता, काय करणार. दुःख तर होतच राहतं. काय का आता आपला फर्स्ट व्लॉग येणार आहे, तर तेवढं बघा मित्रांनो, पूर्ण बघा. आईच्या गावात मारती का काही भैया. हे ताई जाऊ दे ग बाई. म्हशी बिशीला मारला बिरला असतं ना भाई. एकदाच मी ठोकेल या म्हशीला, म्हणजे ठोकलं नव्हतं, असं थोडासा कट मारला होता, पण पडायला म्हणाल तो बाबा. भाऊ बैल मारतील का. आला भाई पाऊस. पण बघू. आणि भावानो, यूट्यूबला पण ब्लॉग पडेल आणि फेसबुक इंस्टा
फेसबुकची आय डी पण सेम नावाने आहे, रायडर दत्ता MH15, आणि इंस्टाला तीच आहे आणि यूट्यूबला पण तीच आहे. फॉलो करून ठेवा भावानं. आपले डेली ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग अपलोड होतील या चॅनलवरती, आणि थोडा सपोर्ट पण असू द्या, आणि फॉलो वगैरे काय मारू नका. तर भावानं इथंच आपला व्लॉग आपण एंड करतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इंस्टाला जर व्हिडिओ बघत असेल तिथं पण फॉलो करा, फेसबुकला बघत असेल तिथं पण फॉलो करा, आणि तुमचा असंच सपोर्ट राहू द्या. थँक्यू.